आत्मामालिक बालसंस्कार शिबिर 2026च्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात अत्यंत भावपूर्ण, प्रेरणादायी आणि भारावून टाकणाऱ्या वातावरणात झाली. सकाळच्या दैनंदिन परिपाठाच्या वेळी चिमुकल्या पार्थने आपल्या बोबड्या, निरागस आणि लढीवाळ बोलीत संस्कृत श्लोक सादर करत उपस्थितांची मनं जिंकली आहे. त्याच्या बोबड्या शब्दांमध्ये ईश्वराप्रती असलेली नितांत श्रद्धा, मनातील निर्मळ भक्तिभाव आणि संस्काराबद्दलची सहज ओढ स्पष्टपणे जाणवत होती. लहान वयातही अध्यात्म, संस्कृती आणि मूल्यांची गोड रुजवण कशी घडू शकते याचं सुंदर उदाहरण पार्थच्या सादरीकरणातून पाहायला मिळालं. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याचं उत्स्फूर्त कौतुक केलं. व्यक्तीची खरी ओळख त्याच्या ज्ञानाने नव्हे तर संस्काराने होत असते. हेच तत्त्व समोर ठेवून आयोजित करण्यात आलेलं आत्मामालिक बालसंस्कार शिबिर विद्यार्थ्यांना केवळ उपक्रमापुरतं मर्यादित न ठेवता जीवनमूल्यांची शिकवण देत आहे. आजच्या या प्रसंगाने पालक व शिक्षकांनाही भावूक केले. पार्थसारखी निरागस, संस्कारक्षम आणि तेजस्वी पिढी उद्याच्या सुंदर, सुसंस्कृत आणि सक्षम समाजाचा भक्कम पाया रचेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. या प्रसंगी शैक्षणिक व क्रीडा व्यवस्थापक माननीय सुधाकरजी मलिक सर, प्राचार्य श्रीमान निरंजनजी डांगे सर, सांस्कृतिक विभाग सहाय्यक व्यवस्थापक आत्मदर्शनजी बागडे सर उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिरात विविध संस्कार मूल्य उपक्रम उत्साहात सुरू आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब म्हणाले, बालपणी रुजलेले संस्कार आयुष्यभर व्यक्तिमत्व घडवत असतात. अशा शिबिरातून मुलांना केवळ ज्ञान नाही तर जीवनमूल्याची अमूल्य शिकवण मिळत असते. पार्थसारख्या चिमुकल्यांच्या निरागस सादरीकरणातून संस्कृतीची खरी ताकद दिसून येते.